नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लेमधून. आज आमच्या टूरचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत. ब्रेकफास्टमध्ये आहे फ्रूट्स, त्याच्यानंतर कटलेट आहे, पोहे आहेत, पराठा आहे, अंडं आहे बॉईल केलेलं, चहा आणि कॉफी आहे. ब्रेकफास्ट केला आणि आम्ही सर्व पुढच्या प्रवासाला निघालो. आज आमचा प्रवास आहे सिंधू घाट, थिक्सी मॉनेस्ट्री, शे पॅलेस, विजिट रॅन्चो स्कूल. रॅन्चो स्कूल तुम्हाला माहीतच असेल, 3 इडियटमध्ये जे आपण पाहिलं होतं त्या रॅन्चो स्कूलला आम्ही भेट देणार आहोत. त्यानंतर मग लंच करणार आणि पुन्हा आम्ही जाणार आहोत हेमिस मॉनेस्ट्री आणि शांती स्तूपा आहे तिथे जाणार आहोत. तिथून झालं की मग आम्ही लेचं मार्केट जाणार आहोत. ले मार्केटमध्ये शॉपिंग कोणाला करायची ते करणार आणि मग आम्ही रिटर्न आमच्या हॉटेलमध्ये येणार आहोत. तर असा आजचा आमच्या दिवसाचा पूर्ण शेड्यूल आहे. चला तर मग तुम्ही आज आमच्यासोबत पाहूया आपण आज ले. आता आम्ही आलो आहे सिंधू घाट. शुरू. ये जो है सिंधु नदी है, तो सब लोग यहाँ पे ये देखने के लिए आता है. ये क्या है कि अभी पानी ज़्यादा बढ़ गया बारिश की वजह से ना, नहीं तो पहले यहाँ से ऐसे जाके सब लोग इधर पैर रख के पानी में बैठता था. ये इंडस रिवर सिंध नदी जो है आपने सुना होगा, ये माउंट कैलाश ना, तो वहाँ से ये पानी जो आता है. अभी जो पहले तो तिब्बत में था, अभी जो चाइना के अंदर है, ये वाला है सिंध नदी ना. तो आप ये इसका पानी लीजिए, थोड़ा बहुत सर पे लगाइए सब लोग. ये नदी वहाँ जाते हैं पाकिस्तान. हाँ जी हाँ जी, ये जाएगा लास्ट में पाकिस्तान जाएगा. तो यहाँ से इंडिया से होके पाकिस्तान. सिंधू नदी जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. हिचा उगम तिबेटमध्ये होतो, त्यानंतर ती भारताच्या लडाखमधून वाहते आणि मग ती जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते. त्यानंतर ती शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. अशी ही सिंधू नदी आहे. या नदीची लांबी सुमारे 3180 किलोमीटर आहे. चला, आम्ही इथे खूप वेळ घालवल्यानंतर फोटोग्राफी वगैरे केल्यानंतर निघालो पुढच्या प्रवासाला. आमचा पुढचा प्रवास आहे शे पॅलेस आणि मॉनेस्ट्री. चला तर मग ते पाहूया. आत्ता आम्ही शे पॅलेस आलो आहोत. तर चला पाहूया शे पॅलेस कसा आहे तो. त्या अगोदर तुम्हाला दाखवते इथला नजारा. अप्रतिम आहे इथलं वातावरण. बघा ना, खूप सुंदर आहे. तर हे आहेत आमचे गाईड. यांच्याकडून आपण थोडक्यात ऐकूया शे पॅलेसबद्दल. इन्होंने बुद्धिज़्म को फैलाया है. तो 8th सेंचुरी में फर्स्ट मोनेस्ट्री समय मोनेस्ट्री जो तिब्बत में बनाया, तो इन्होंने बनाया हुआ है. तो इनको हम सेकंड बुद्धा भी मानते हैं. तो इसलिए हर जगह पे बुद्धिस्ट के जहाँ जहाँ एरिया आपको ये गुरु संभावा का स्टैचू दिखेगा. और ऊपर ये है शे पैलेस, अंदर एक मोनेस्ट्री भी है. तो ये है ये राजा, यहाँ का जो राजा था बुंदन नंगल 17th सेंचुरी में, तो उन्होंने उनके सबको जो स्टैचू है ये गुरु पद्मा संभावा का स्टैचू है. हम लोग गुरु रिम्बोछे भी बोलते हैं, है ना. तो ये 8th सेंचुरी में सबसे ज़्यादा बुद्धिज़्म जो फैलाया है, तो गुरु पद्मा संभावा ने फैलाया है. तो आप जितने भी बुद्धिस्ट का एरिया है आप देखिएगा तो गुरु पद्मा संभावा का बड़ा बड़ा स्टैचू दिखेगा. और सबसे पहले जो समय मोनेस्ट्री जो है बुद्धिस्ट का ना, तो इन्होंने बनाया हुआ है. ये 8th सेंचुरी का सबसे बड़ा स्कॉलर था बुद्धिस्ट का ना, तो उनका स्टैचू है ये. और ऊपर ये जो है शे पैलेस है, इसको पहले शेलखर भी बोलते हैं. शेलखर, शेल मतलब शीशा हो गया, खर मतलब महल. तो ये पीछे ये जो था पहले इसमें पूरा पानी, ठीक है ना. तो ये जो महल जो था वो पानी में रिफ्लेक्ट होकर दिखता था, तो इसलिए शेलखर, शेल मतलब शीशा,
शीश का महल, वो उसमें दिखता था, तो ऐसा नाम था। और ये जो बनाया 17वीं सेंचुरी में दिलदन नमग्याल नाम का राजा था, उनका पिताजी सिंगे नमग्याल, जो मार्केट से अभी शाम को आपको दिखेगा ले पैलेस ना, वो पिताजी का महल है। तो ये बेटा का, जैसे पिताजी गुजर गया तो उन्हें एज अ पिताजी की याद में मेमोरी में ऊपर मोनेस्ट्री भी बनाया हुआ है, तो वो भी आप विज़िट कर सकते हैं। तो मोनेस्ट्री के अंदर लॉर्ड बुद्धा शक्यामुनि का बड़ा स्टैचू है, वो दर्शन कर लेना सब लोग ना। तो वो दर्शन करके आराम से आके, वहाँ से रास्ता है तो हम वहाँ से जाएंगे वो विज़िट करने के लिए, नहीं तो फिर हम ऐसे आके यहाँ से वो विज़िट करके आएंगे। और ये ऊपर जब मोनेस्ट्री जाएगा ना, तो फिर थोड़ा इतना शोर नहीं मचाना है सब ना, आराम से जाके दर्शन करके फिर वापस आना है। तो ये जो है जैसे बुद्धिज़्म हो गया ना, बुद्धिज़्म में 3 है, थेरावादा, महायाना और वज्रयाना। थेरावादा हो गया, आपने श्रीलंका में भी सुना होगा बुद्धिज़्म है, कंबोडिया इस जगह में बुद्धिज़्म है, वो लोग फ्लो करते हैं थेरावादा। उसके बाद महायाना, जैसे आपने इधर देखा होगा कोरिया में, जापान में, वहाँ पे भी बुद्धिस्ट फ्लो करते हैं, तो ये महायाना फ्लो करते हैं। और जो वज्रयाना है, जो नेपाल, भूटान और लद्दाख, तिब्बत में, और जो वज्रयाना जो एस्टेब्लिश किया है, वो जो है गुरु पद्मा संभाव ने किया हुआ है, तो इसीलिए इनको सेकेंड बुद्धा भी मानते हैं हम ना। तो वज्रयाना में भी मतलब 4 स्कूल रहता है, जो जैसे मेडिटेशन करना हो गया, प्रैक्टिस करना हो गया, तो चारों का थोड़ा अलग अलग, मतलब एक ही ऑब्जेक्टिव एक ही है मकसद ना, मगर 4 स्कूल है, चारों का नाम अलग अलग है। जैसे 4 में से पहले वाला जो आएगा वो वाला है ये वाला निंगमापा, जो सबसे पुराना वाला, ठीक है। उसके बाद आएगा करग्यू, दुप्पा करग्यू। उसके बाद आएगा शक्या। उसके बाद आएगा गेलू। अभी हम इन सब का मोनेस्ट्री विज़िट करेंगे। जैसे हम ठीक से मोनेस्ट्री विज़िट करेंगे वो गेलू, जो अभी दलाई लामा जी आपने सुना होगा, तो दलाई लामा जी का है ना, वो मतलब स्कूल जो है वो दलाई लामा जी का है, वो वाला गेलुप में आएगा, ठीक है ना, वो ठीक से मोनेस्ट्री आएगा। ये वाला डुप्पा है, जो मैंने आपको बताया करग्यू डुप्पा, इस 4 का ना, उसमें से एक डुप्पा वाला जो है ये है, ठीक है ना। तुम्ही हा कुठे गेले ते आपले पुढे गाईड हे जे तुम्ही पाहताय हे प्रत्येक मॉनेस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इवन इथे ना रोडवर पण मध्ये मध्ये असं एक एक असे ठेवलेले आहेत. याच्यावर काही मंत्र लिहिलेला आहे. आता तो मला वाचता येत नाही आहे, तर चला आपण गाईडला विचारूया की याच्यावर काय लिहिलेलं आहे ते. ओम मने पद्मे हूँ लिखा है। ओम मने पद्मेन पद्मे इसका मतलब ये है कि दुनिया में ना, हाँ जैसे हम एक मंत्र है ओम मने पद्मे हूँ, हाँ तो इसका मंत्र का मतलब है कि हम दुनिया में जितने भी लिविंग थिंग्स हैं, ओके तो सबका भलाई होना चाहिए, अच्छा होना चाहिए। और मुझे अच्छा हो रहा है तो आपको भी होना चाहिए, आपको भी होना चाहिए, सबको होना चाहिए। एक मतलब पॉजिटिविटी है ना इसमें ना। क्या लिखा है उस पे? अब ये विल हम ऐसे करेगा क्लॉकवाइज ना, साथ में मंत्र पड़ेगा, तो उस टाइम तो एट द मोमेंट हमारा नेगेटिविटी नहीं रहेगा ना, अच्छा पॉजिटिविटी रहेगा ना। इसलिए ये इंसान के अंदर पॉजिटिविटी आए, नेगेटिविटी खत्म हो जाए, इसलिए। क्या लिखा है बताइए. क्या लिखा है उस ओम पे? मने पद्मे हूँ, ओम मने पद्मे पद्मे हूँ, हूँ हूँ, हूँ. हूँ, हाँ। अच्छा, ओम मने पद्मे हूँ. आणि हा डोंगर तो सांगतो रस्ता बघायला गेलाय तो. हा शे पॅलेस लडाखचा राजा डेल्डन नामग्याल, नाव थोडं डिफिकल्ट आहे पण घेण्याचा प्रयत्न करते. तर त्या नामग्याल राजाने त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा शे पॅलेस बांधलेला आहे. या शे पॅलेसमध्ये गौतम बुद्धांची जवळजवळ 39 ते 40 फुटाची उंच अशी भव्य मूर्ती आहे, जी मूर्ती तांबे आणि सोन्याने बनवलेली आहे. तर चला आपण ती पाहूया. ही समोर जी बघताय ती गुरु पद्मसंभव यांची खूप मोठी अशी रंगीबेरंगी मूर्ती आहे. ती पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे.
दुनिया के लिए, शांति और पीस के लिए। ठीक है। हे इथे रोडच्या साईडलाच तिबेटन शॉप होते, तर तिथे आलो आहे आता. चला पाहूया काय आहे इथे ते. बघूया काय आहे त्यांच्याकडे. आणि हे आहेत आपले आर्मीचे कॉन्वे. आत्ता आम्ही आलो आहे रँचो स्कूलला. हे रँचो स्कूल जे 3 इडियट्सच्या मूवीमध्ये आपण पाहिलं होतं, तर तिथे आलो आहे. चला तर मग पाहूया. रँचो स्कूल, जे स्कूल 3 इडियट्समध्ये दाखवलं होतं ते आलेलं आहे. चल बसूया. तिसरीला बोलव कोणाला तरी. पिक्चरमध्ये जे वॉशरूम दाखवलं होतं, जिथे 3 जण सुसू करताना दाखवले होते, तर तो हा पॉईंट आहे. ओके। ओके चल करूया परत. रील करूया. 3 इडियट्स. तो 3 इडियट्समध्ये जो कॅफे दाखवला होता तो हा आहे रँचोस कॅफे. आणि हे रँचो स्कूल. आत्ता आम्ही थिक्से मॉनेस्ट्रीला आलो आहे. इथे मैत्रेय बुद्धांची जवळजवळ 49 फूट उंचीची भव्य मूर्ती आहे, तर ती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. मॉनेस्ट्रीला जात असताना मध्ये रस्त्यामध्ये हे इथे एक शॉप दिसलं. म्हटलं चला पाहूया इथे काय काय आहे शॉपमध्ये ते. आणि आता मॉनेस्ट्रीला जाऊया. या मॉनेस्ट्रीमध्ये प्रे करताना काय बोललं जातं तर ते थोडक्यात ऐकूया. कदाचित आपल्याला नाही कळणार, पण ऐकूया. खूप शांत वाटतं एकदम. 구출이잖아. 포함은 구출도. 다가 리기에 있던 게 아침하고 추구 주고 주잖아. 하나.
마오가 상계줄에 때만 띵네 되게 여와점이 때만 와 대전은 상계 여와점 막간에 슈그 줄고 남았던 표현 상계 모기 잡았던 전문의 표현 때가라 내 답사 리끼리 여와점 모두 지 않고 또 답사 시세 여와점마당 이제 누가 여와점을 농구 수비도 답사 여와점 가지고 या आता थिक्सी मॉनेस्ट्रीचं म्युझियम पाहूया. इथे वर सिल्वर स्तूप आहे. इथे मी नव्हते गेले त्यामुळे हा व्हिडिओ क्रांतीने बनवून आणला आहे. हे आहेत ॲप्रिकॉट. आता हे पिवळे झालेत, अजून ते थोडेसे असे ना ऑरेंजेस झाले की पिकले की ते मग ते हे लोक काढतात. असे आहेत ॲप्रिकॉटची झाडं. ही आहे स्नेहा, आमच्या ग्रुपमधली एकदम भारी पर्सन होतं. एकतर ना ती अकोल्याची होती, खूप मस्त भाषा बोलायची, इतकं छान वाटायचं तिच्या तोंडून ऐकायला. आणि मॅडम आता तर डायरेक्ट इथे वरती चढल्यात ॲप्रिकॉट काढायला. चला आता आम्ही आज ॲप्रिकॉट खाणार आहोत. चढली ना तू चल हात पकड आवली इथे पाय दे दे ते पाय दे. हां, जास्त नको काढू, 4च काढ. हात चढली तर 4च काढा. हा इथे 2 मार आता आणि आता काढ. ते खालचे काढ सगळे. एक काढ. हा माझा फोटो काढ. आणि दाखव तोडल्यावर हातात. ये लवकर. नाही कोण नाही, घाबरू नको घाबरू नको. अरे हे छोटे छोटे वरती वरती रेड आहेत बघ ना, वरती रेड आहेत. मॅडम ओरडणार आहे मला. इकडे हा मस्त आहे. तू ये खाली बसला, तू ये बस झाली. आम्ही ॲप्रिकॉट तोडलेले आहेत. शेवटी इतके माधुरीने गोड त्या आहे. नन्ना दाखव इथे पिकलेलं. मोठं पाहिजे का ते वर. मला कच्चं घ्या ना. अरे तिने डेअरिंग केली. हे असे आहेत ॲप्रिकॉट. थँक्यू. मॉनेस्ट्रीमध्ये दर्शन घेऊन झालं, झाडाचे ॲप्रिकॉट तोडून ते पण खाऊन झाले. आत्ता आम्ही निघालो आहे लंच करायला, कारण वाजला आहे दुपारचा 1:30. त्यामुळे पहिले लंच करणार आणि मग पुढचा प्रवास करणार आहोत. आजचा लंच आमचा या हॉटेलमध्ये होणार आहे. लंच करून झाल्यानंतर आम्ही हेमिस मॉनेस्ट्री आलो होतो, पण मी नव्हते आले, मी बसमध्ये बसले होते. कारण सर्व मॉनेस्ट्री इतक्या उंचावर आहेत ना, मग माझे थोडं पाय दुखत होते. तर क्रांतीला म्हटलं होतं व्हिडिओ करून आण, पण हेमिस मॉनेस्ट्रीमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर हे आहे हेमिस म्युझियम. तर तिथला क्रांती हा छोटासा व्हिडिओ बनवून घेऊन आली होती, तो तुमच्यापर्यंत शेअर करते.
आम्ही आत्ता आलो आहे शांती स्तूपामध्ये. लेमध्ये हे शांती स्तूपा आहे, तर तिथे आलो आहे. चला दाखवते तुम्हाला शांती स्तूपा कसं आहे ते. एंट्रीला हे इथे तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे, ती घ्यायची आणि मग इथे एंट्री करायची. हा आहे शांती स्तूपा, दाखवते तुम्हाला. आणि शांती स्तूपाच्या इथून आहे इकडचा नजारा, बघा सुंदर वाटते. शांती स्तूपामध्ये आम्ही जाऊन आलो. खूप छान वाटलं. एकदम ना इथे शांतता असते. त्यानंतर आत्ता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. हे सगळे रायडर्स आहेत. आत्ता आम्ही ले मार्केट जात असताना इथे उजव्या साईडला वुमन्स पोलीस स्टेशन दिसलं, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. खूप प्राऊड फील झालं की वुमन्सचं पण असं वेगळं पोलीस स्टेशन असू शकतं. छान वाटलं एकदम. तर चला आता मार्केट जातो. हे मार्केटला आता आम्ही आलो आहे. वॉकिंग डिस्टन्स आहे हे, जिथे पार्किंग गाडी केली ना तिथून 2 मिनटावरच हे मार्केट आहे. पण आत्ता आम्ही मार्केट फिरणार नाही आहोत. पहिले आम्ही चाललो आहे, आपल्या महाराष्ट्रातले एक कपल आहेत, त्यांनी इथे खानावळ चालू केलेली आहे, तर तिथे चाललो आहे. ॲक्च्युली आज माझी तब्येत थोडी डाऊन आहे. खूप डोकं दुखतं आहे आणि थोडासा फीवर वाटतो आहे. तर मला ना असं काही खायची इच्छा नाही. सकाळपासून मी जेवलेली नाही आहे. तर मग क्रांती बोली चल आपण खानावळमध्ये जाऊया. हे ले मार्केटमध्ये जो स्टॅच्यू आहे त्याच्या अगदी आपल्या लेफ्ट साईडला हे बघा, हे जो राऊंड दिसतो आहे तिथे खानावळचा बोर्ड आहे. या गल्लीमध्ये आतमध्ये यायचं आहे. नाही बताएंगे, थँक्यू. चल नाही, आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, इकडच्या साईड, ह्या बिल्डिंगमध्ये. तर हे बघा, हे खानावळ नावाचं इथे रेस्टॉरंट आहे. खूप भारी वाटलं लेमध्ये जाऊन आपल्या मराठी कपलने तिथे स्थायिक होऊन एक खानावळ रेस्टॉरंट चालू केलेलं आहे. काय काय आहे म्हणजे खानावळ सुद्धा लेहमध्ये येऊन आपला महाराष्ट्रीयन डाळ आणि भात खायला मिळणं अप्रतिम. त्यात क्रांतीने घेतलं आहे भाजणीचं थालीपीठ. दोन्ही डिश एकदम अप्रतिम होत्या आणि बिल इतकं आमचं कमी झालं होतं ना. आणि त्यात हा चहा मागवला होता. हा चहा आहे सफरचंद दालचिनीचा. खूप मस्त होतं, सगळंच अप्रतिम होतं. जेवल्यानंतर मग मी गोळी वगैरे घेतली, तर माझं डोकं ना एक 10 मिनटामध्ये थांबलं आणि ताप पण थोडा कमी झाल्यासारखं वाटलं. मग आत्ता आम्ही मार्केट फिरणार आहोत. नको, तुला काय घ्यायचं आहे, काय बघायचं आहे? हे असलंच काहीतरी. मग चल ना, बघ ना इथे असं. हां चल, इथे जर्दाळू विचारूया का कसे आहेत, काय कशी केलं, कैसे के जी है? 800 kg.
ह्या घेतल्या क्रांतीने 2 पर्स 3000मध्ये 2. आम्ही या शॉपमधून पर्स घेतले. पुढं हा आहे, तिथून आतमध्ये आलो आणि मग इकडे ते दुकान आहे. पश्मिना कलेक्शन. येस, चल चल चल, पळ 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 पळ, नाही तर आपण दोघीच राहायचो. मन आहे ना. पण थांबूया आपण. डाळ भात खाल्ला, डाळ भात फक्त मस्त. आणि तिने तर थालीपीठ. तिकडे उतरलात हा, कशा आला? आम्ही तिथून हेच तर आहे मार्केटमध्ये आपल्या इथे आलो आणि डायरेक्ट इथे आलो. डायरेक्शन इकडे दाखवलं आम्ही जी चहा आणि आम्ही पिलो इथे ना, जी चहा अरे जबरदस्त. मग घेतलं का? अशा पद्धतीने आमचा टूरचा दुसरा दिवस हा खूप मस्त गेलेला आहे. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. कसा वाटला आहे आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.